नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. साधना परिवाराचं त्या पाळी गेलेल्या एखाद्या बाईसारखं आहे. म्हणजे एखाद्या बाईची पाळी गेलेली असते तरीही तिला वाटतं की उगाच मला दिवस जातील आणि त्यातून ती काळजी घेत राहते. साधना परिवाराचं देखील तेच आहे. त्यांना अधूनमधून उगाचच वाटत राहतं की आम्ही सत्तेत येणार आहोत किंवा आमच्या विचारांचं सरकार पुन्हा एकदा नक्की सत्तेत येणार आहे, ज्याला अजिबात दूरपर्यंत अर्थ नाही. मित्रांनो, अलीकडे साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद राठोड त्यांची विनायक पाचलग यांनी घेतलेली मुलाखत मी ऐकली आणि त्यातून माझ्या ते लक्षात आलं की विनोद राठोड यांची मुलाखत म्हणजे पाळी गेलेल्या बाईला आपल्याला नक्कीच दिवस जातील हे वाटण्यासारखं आहे. अर्थ असा की त्या विनोद राठोड यांनी त्यांच्या प्रदीर्घ 40 मिनिटांच्या मुलाखतीमधून वारंवार हेच सांगितलं की NDA सरकार आता धोक्यात आहे आणि त्यांचे दिवस संपले आहेत. 2024मध्ये त्यांचे 240 उमेदवार खासदार कसेबसे निवडून आले. थोडक्यात काय तर त्यांचा सांगण्याचा अर्थ असा की 2029मध्ये ही संख्या झपाट्यानं खाली येईल. माझं वाक्य विनोद राठोड तुम्ही लिहून घ्या. 240 ही संख्या NDAनं केव्हाच पार केली. त्यांना आणखीही खासदार घेता येतात. सारे खासदार विरोधातले एका पायावर तयार आहेत NDAमध्ये सामील व्हायला. पण यांचीच भूमिका असते की वेट अँड वॉच, जी नेमकी आपल्या राज्यात देखील परिस्थिती आहे. म्हणजे शरद पवारांचे आमदार किंवा खासदार जसे एका पायावर यायला तयार आहेत, पण फडणवीस त्यांना सांगताहेत की वेट अँड वॉच. कारण मागे एकदा तुम्हाला मी सांगितलं होतं की एखादा खासदार किंवा आमदार जेव्हा पक्षांतर करतो किंवा स्वतःचा पक्ष सोडतो तेव्हा त्याच्या एकंदर भविष्याचा पूर्ण विचार त्या नेत्यांना करावा लागतो, सत्तेतल्या नेत्यांना करावा लागतो. अन्यथा त्या येणाऱ्या खासदारांचं आमदारांचं आयुष्यभराचं नुकसान त्यातून होऊ शकतं. आता मित्रांनो, विनोद राठोडांच्या प्रत्येक वाक्याचा मी तुम्हाला बरोबर त्यातून काय अर्थ निघतो ते सांगणार आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाविषयी विशेषतः किंवा एकंदरच NDA सरकारविषयी साधना परिवाराला किंवा एकंदरच त्या पद्धतीच्या विचारांना त्यांच्या मनात या सरकारविषयी किती विष आहे, विष कालवल्या गेलं आहे, हे राठोड यांच्यासारख्या संपादकांच्या तोंडून देखील ज्या पद्धतीनं बेभरवशाची बिंडोक पद्धतीची वाक्य बाहेर पडतात ते ऐकून लक्षात येतं. आता थोडंसं विषयांतर करतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा जंतर मंतरवरला प्रकार आणि विनोद राठोड यांचं एक्सप्लेनेशन ते सारंच तुम्हाला मी सांगणार आहे. एक राजा असतो. त्या राजाच्या राजधानीमध्ये काही दिवसांपासून एक मदमस्त हत्ती धुमाकूळ घालत असतो. म्हणजे तो हत्ती कोणालाही आवरत नाही. राजा खूप प्रयत्न करतो, अनेक माणसं अनेक सैनिक त्याच्या पाठीमागे लावतो, पण तो हत्ती त्याच सैनिकांना मारून टाकतो. आसपासची दुकानं घरं सारं काही उद्ध्वस्त करतो, पिकांना उद्ध्वस्त करतो. राजा कंटाळलेला असतो. शेवटी एक दिवस
राजाला त्याचा एक सल्लागार सांगतो की अमुक एका झाडाखाली एक फकीर बसलेला आहे आणि त्या फकीराची कथा अशी आहे की तो फकीर भल्या भल्यांना क्षणार्धात जमिनीवर आणतो, वटणीवर आणतो. राजाला ते आवडतं आणि मग तो ठरवतो त्या फकीराला जाऊन भेटावं आणि आपली ही जी अडचण आहे त्याला नेमकी सांगावी. कारण तो सल्लागार त्या राजाला सांगतो की यापूर्वी या फकीराला एक पहिलवान कायम त्रास द्यायचा, त्याची छेडछाड करायचा, त्याला हिणवायचा, त्याच्या वस्तू पळवायचा. शेवटी त्या फकीरानं एक दिवस त्या पैलवानाला भर चौकात पकडलं आणि चारी मुंड्या चित केलं. त्यानंतर तो पैलवान दिसेनासा झाला. राजा त्या फकीराला भेटतो आणि त्याला आपली अडचण सांगतो की प्रजेचे हाल होत आहेत, राज्याचं नुकसान होत आहे, काहीही करा आणि तुम्ही या हत्तीचा बंदोबस्त करा. तो फकीर राजाला सांगतो की जा आणि महालात आराम कर, मी 2-1 तासांनी तुला भेटायला येतो. राजा महालात येऊन बसतो आणि 1-2 तासानंतर खरोखरी तो फकीर त्या राजाला भेटायला येतो. आश्चर्य म्हणजे त्या फकीराच्या हातामध्ये त्या हत्तीचं सोंड पकडून त्याला खेचून आणलेली असते. राजाला आश्चर्य वाटतं. हत्ती अगदी मान खाली घालून गरीब उभा असतो. हाच तो पूर्वीचा माजलेला मदमस्त हत्ती. राजाला विश्वास बसत नाही. तो खात्री करून घेतो की हाच तो नेमका हत्ती आहे. राजाला ती खात्री पटते आणि राजा खुश होतो. फकीर निघून जातो. त्यानंतर 2-4 दिवस 8 दिवस राजा आपल्या खोलीच्या बाहेर निघत नाही. त्यानं आपल्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलेलं असतं. शेवटी 8 दिवसानंतर प्रधानाला त्याची मोठी काळजी वाटते म्हणून प्रधान दारावर ठकठक करतात आणि राजाला हाक देतात, आवाज देतात. राजा भीतभीत विचारतो कोण आहे. प्रधान त्याला शब्द देतात की मी स्वतः प्रधान आहे आणि मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. मग राजा कसं बसं दार उघडतो. दार उघडल्यानंतर राजाला बघितल्या पण प्रधानाला आश्चर्य वाटतं. कारण राजा खंगलेला असतो आणि त्याच्या त्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आलेली असतात. प्रधान चिंतेने विचारतो की तुम्हाला काय झालं. त्यावर राजा उत्तरतो की हाच तो फकीर ज्यानं या मदमस्त हत्तीला, जो मला देखील आवरत नव्हतं, त्याला क्षणार्धात वटणीवर आणलं. उद्या जर या फकीराच्या मनात माझ्याविषयी राग उत्पन्न झाला आणि त्या फकीरानं जर माझा तो पैलवान किंवा हत्ती केला तर काय. मित्रांनो, आपल्या या राज्यामध्ये शरद पवार पद्धतीचे जे ताकदवान नेते स्वतःला समजतात, मग शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे काही नेते असतील, काँग्रेस पक्ष असेल, अन्य काही महत्त्वाचे नेते असतील, त्या साऱ्यांची अवस्था त्या राजासारखी आहे. आणि फकीर अर्थात देवेंद्र फडणवीस आहे. आता ही कथा सांगण्याचं प्रयोजन काय. तर 21 तारखेला जे शरद पवार त्या जंतर मंतरवर जाऊन त्यांनी अभिजित दिपकेचा हात हातात घेत त्याला विश्वास दिला, त्याच्या पाठीशी उभे राहिले, त्याला घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगितलं, तेच शरद पवार 22 तारखेला म्हणजे अवघ्या 24 तासांच्या आत
मोदी यांच्या बंगल्यावर ब्रेकफास्टला होते. साऱ्या जगानं ते फोटोग्राफ्स बघितले की शरद पवार आणि सुप्रिया सुळे मोदींच्या बंगल्यावर ब्रेकफास्टला गेले आहेत. भलेही शरद पवारांनी अनेक कारणं सांगितली असतील, पण नेमकं कारण मला जे वाटतं ते हेच आहे की शरद पवार आधी त्या अभिजित दीपकेला भेटायला गेले खरे, पण त्यानंतर त्यांच्या लक्षात आपल्या या राज्यातला तो फकीर उर्फ देवेंद्र फडणवीस नजरेसमोर आला, लक्षात आला आणि तेथेच शरद पवार डिस्टर्ब झाले आणि थेट त्यांनी आपली बाजू बदलली आणि मोदींच्या भेटीला गेले. आपल्या या राज्यामध्ये किंवा देशातल्या विरोधकांना अनेकदा प्रयत्न करून, आंदोलनं करून, मोर्चे काढून जे जमलं नाही, त्यात NDA किंवा भारतीय जनता पक्षाचे विरोधक मोठ्या विचारात पडले होते आणि त्यातून परदेशी मदत, आर्थिक मदत ज्याला मिळते आहे त्या अभिजित दीपकेला या साऱ्यांनी पुढे केलं. त्यांना तसा निरोप परदेशातून होता. मग ते सारे एकत्र आले. सर्वाधिक वाईट वाटलं ते पिंजऱ्यातल्या मास्तर्स झालेल्या त्या उद्धव ठाकरे यांचं. काय तो रुबाब होता हिंदुत्वाचा आणि मराठी बाण्याचा, जोपर्यंत बाळासाहेब जिवंत होते किंवा त्यांच्या हातात सत्ता होती. आणि आज हेच ते उद्धव ठाकरे जेव्हा त्या जंतर मंतरवर मुसलमानांच्या आणि समाजवादी विचारांच्या किंवा देशद्रोही विचारांच्या नेत्यांमध्ये शबाना आझमी पद्धतीच्या थर्ड ग्रेड नेत्यांच्या घोळक्यामध्ये त्या अभिजित दीपकेला जवळ घेतात आणि तिथून भारतीय जनता पक्ष किंवा NDA सरकारला संपवण्याची भाषा करतात. त्यावर हसावं की रडावं हेच नेमकं कळत नाही. मित्रांनो, अभिजित दीपके म्हणजे या भारताला मिळालेला दुसरा अरविंद केजरीवाल. तुम्ही बघा, आजचा दीपके आणि पूर्वीचा अरविंद केजरीवाल यांच्या चेहऱ्यामध्ये तसूभरही फरक नाही. तोही तसाच बावळट दिसायचा, साधा वाटायचा, भ्रष्ट कसा नाही हे दाखवून द्यायचा आणि पुढे साऱ्यांच्या बोकांडीवर बसला. अण्णा हजारेंसारख्या भल्या भल्यांना त्यांनी संपवून टाकलं, बाजूला केलं, त्यांची फजिती केली, त्यांना बदनाम केलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाला, आप पक्षाचा बाप बनला. तेच एक दिवस अभिजित दीपकेचं होणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर असतील किंवा उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा समाजवादी पक्ष किंवा तिथे जे सारे जमा झाले आहेत, त्यांनी हे ध्यानात घेण्याची गरज आहे की आपण पुन्हा एका अरविंद केजरीवालला मोठं करतो आहे. राहिला प्रश्न पाठिंब्याचा, ते विनोद शिरसाट सांगतायत की पाठिंबा वाढत जाईल आणि मग पुन्हा तेच की विनोद राठोड सारखा माणूस किती चुकीचं बोलतो आहे. त्या जंतर मंतरवर जमा झालेली गर्दी आणि एकंदर देशातली थोडीफार छोटी मोठी आंदोलनं, ते सारं विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं ते आयोजन आहे. त्यात कुठेही सफर झालेला विद्यार्थी नाही. त्या विद्यार्थ्यांचा 1% देखील प्रमाण नाही. आणि त्यांच्या भरोशावर जर विनोद राठोड यांना वाटत असेल की पुन्हा साधना विचारांच्या सरकारला
या देशात संधी आहे तर विनोद राठोड यांच्यासारखा मूर्ख माणूस दुसरा कोणीही नाही. मित्रांनो, हा विषय इथेच संपत नाही. पुन्हा त्यावर. तूर तेवढंच. नमस्कार.